विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला। मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर भुजबळांची टीका। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंना सुद्धा सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। मुख्यमंत्री नागपुरात असताना मुंबईमध्ये जीआरचा निर्णय घेऊन टाकला। त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीत तर फडणवीस आहेत। भुजबळांचा जरांगेंसह विखे पाटलांवर निशाणा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। नागपुरात वडेट्टीवारांनी घेतला होता ओबीसींचा वेगळा मेळावा। मराठा आणि ओबीसींमध्ये जे अंतर पडलंय ते अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळेच। बीडमधील महाएल्गार मेळाव्यात भुजबळांचा मनोज जरांगेंवर जोरदार निशाणा। भुजबळांना फडणवीसांना डॅमेज करायचंय, अजित पवारांना बदनाम करण्याचा विडा सुद्धा भुजबळांनी उचललाय। ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, जरांगेंचा इशारा। जरांगे मराठ्यांशी दगाफटका करतोय। ओबीसी नव्हे तर ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेतल्यानं मराठ्यांचा फायदा होईल। राजकीय आरक्षण हा डाव असल्याचा मुंडेंचा आरोप। गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून गरीब ओबीसींसाठी काम करा, भुजबळांचा धनंजय मुंडेंना सल्ला। मंत्रिपद हे आळवावरचं पाणी असल्याचंही वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्कात दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळी निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। उद्घाटनाच्या आधी उद्धव ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी। दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जाताना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतनं आले। दरम्यान राज ठाकरेंकडून गाडीचं सारथ्य तर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा एकाच गाडीतनं शिवाजी पार्कात दाखल। राज्यभरात शरद पवारांच्या पक्षाकडून काळी दिवाळी साजरी। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम। आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी, शरद पवारांची माहिती। दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी रुपये वाटपास मंजूर। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही, शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर दिवाळीनंतर ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, महाविकास आघाडी ही कायम आहे, कोणताही तडा गेलेला नाही, राऊतांचं वक्तव्य। पुण्यात जैन बोर्डिंग बचाव कृती समितीचा जागेच्या विक्रीविरोधात मोर्चा। जैन बांधवांचा हजारोंच्या संख्येनं जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। जैन बोर्डिंगची जागा बिल्डरांनी मोहळांनी मिळून विकली, राजू शेट्टींचा आरोप। तर मोहळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शननं 3000 कोटींची जमीन 230 कोटींमध्ये खरेदी केल्याचाही दावा। शिवाजीराव कर्डिलेंची उणीव वेळोवेळी जाणवेल, कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस भावुक। ठाणे महापालिकेतील वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसेंची अखेर बदली। शिवसेना मनसेच्या धडक मोर्चानंतर ठाणे महापालिका आयुक्तांचा दणका। गुजरात सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार। भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळामध्ये 19 नव्या चेहऱ्यांसह 26 जणांचा समावेश। रवींद्र जडेजाच्या पत्नी आणि आमदार रिवाबा जडेजांची मंत्रिमंडळात वर्णी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरेगावात सपत्नीक वसुबारस साजरी। दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिंदे कुटुंबाकडून गायीची मनोभावे पूजा।